एक असं चित्र जे आजच्या काळातलं तंत्रज्ञान आणि आपल्या मुलांचं बाळपण यावर एक मोठं भाष्य करतं. हे शब्द आहेत त्या मुलाच्या मनातले. एकीकडे तो स्वतःला त्या डिजिटल जगाचा देव, त्याचा राजा समजतोय, पण त्याचवेळी तो त्या जगाचा कैदी सुद्धा आहे. किती मोठा विरोधाभास आहे, नाही का? हीच त्याच्या मनातली घालमेल आहे, त्याचा संघर्ष आहे. मग ही गोष्ट शब्दांशिवाय कशी सांगितली जातीये हे समजून घेण्यासाठी चला या चित्राच्या रचनेला जरा जवळून पाहूया. बघा, चित्रकाराने फ्रेम कशी निवडली आहे. आपलं लक्ष थेट त्या मुलाच्या चेहऱ्यावर जातं, त्याच्या त्यात चमकणाऱ्या पण कुठेतरी हरवलेल्या डोळ्यांवर. आणि मग हळूहळू आजूबाजूच्या गोष्टी दिसतात. ती बाजूला पडलेली खेळणी, ती न खाल्लेली जेवणाची वाटी, जणू काही त्याच्यासाठी हे सगळं जग आता अस्तित्वातच नाहीये. आणि हे बघूनच मनात एक प्रकारची अस्वस्थता येते. या चित्रामध्ये प्रकाश जणू काही एक स्वतंत्र पात्रच आहे. तो फोनमधून येणारा थंड निळसर प्रकाश तो त्याच्या चेहऱ्याचा एक भाग तर उजळून टाकतो, पण दुसरा भाग मात्र गडद अंधारात लपवून ठेवतो. हा प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे जणू काही त्याच्या मनात चाललेला संघर्षच आहे. आणि त्या प्रकाशामुळे त्याचे डोळे, असं वाटतं की कुणीतरी त्याला संमोहित केलंय. इथे आपल्याला दोन वेगवेगळी जगं स्पष्ट दिसतात. एक आहे फोनचं जग, थंड, कृत्रिम, निळ्या रंगाचं, आणि दुसरं आहे त्या खोलीचं जग, गडद पण तरीही कुठेतरी उबदार रंगांनी भरलेलं. आणि हाच तर खरा संघर्ष आहे, नाही का? आभासी जग विरुद्ध आपलं खरं वास्तविक जग. ठीक आहे, आपण चित्राचं विश्लेषण तर केलं, पण आता त्या मुलाच्या मनात डोकावून पाहूया. त्याचं नाव आहे आरव. तो आतून काय विचार करतोय, काय अनुभवतोय? तर हा आहे आरव. आणि तो मूळ स्वभावाने कसा आहे? एकदम गोड, प्रेमळ, निरागस, 7 वर्षांचा एक गोंडस मुलगा. आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण त्याच्या याच निरागसतेसमोर आज एक मोठं आव्हान उभं आहे. पण त्याचा तो गोड स्वभाव आता कुठेतरी हरवलाय. एका विचित्र, वेड्या ध्यासाखाली तो दबून गेलाय. म्हणजे तो हट्टी किंवा उद्धट नाहीये, तर तो या डिजिटल जगात इतका गुंतलाय की जणू काही ते जग त्याला हळूहळू गिळून टाकतंय. मानसशास्त्रामध्ये याला एक नाव आहे, डिजिटल पलायनवाद. हे म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा खऱ्या आयुष्यात एकटेपणा वाटतो किंवा काही करण्यासारखं नसतं, तेव्हा माणसं या आभासी जगात स्वतःला हरवून बसतात. हा एकटेपणा घालवण्याचा एक सोपा मार्ग वाटतो, पण तो तितकाच धोकादायकही आहे. पण ही गोष्ट फक्त आरवची नाहीये. चला थोडं झूम आऊट करून मोठ्या चित्राकडे बघूया. हे चित्र इतकं का महत्त्वाचं वाटतं? कारण ह्याच्या मागे एक मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहे. हे चित्र फक्त एका मुलाचं नाही, तर आजच्या संपूर्ण पिढीचं प्रतिबिंब आहे. या चित्रातली प्रत्येक गोष्ट एक प्रतीक आहे, एक चिन्ह आहे. ती अंधारी खोली जणू काही कुटुंबापासून आणि बाहेरच्या जगापासून तुटलेपणाचं प्रतीक. ती विखुरलेली खेळणी जणू काही कल्पनाशक्तीचा आणि पारंपरिक खेळांचा झालेला अंत. आणि ते न खाल्लेलं अन्न, शारीरिक गरजांपेक्षा डिजिटल भुकेला दिलेलं महत्त्व. आणि या चित्राच्या शैलीत एक मोठा विरोधाभास आहे. ही शैली आपल्या लहानपणीच्या कॉमिक्सची आठवण करून देते. अमर चित्रकथा किंवा राज कॉमिक्स, ज्यात आपण नेहमी मोठमोठे नायक आणि त्यांच्या शौर्याच्या कथा वाचायचो. पण इथे गंमत बघा, त्याच शैलीचा वापर एका स्क्रीनच्या जाळ्यात अडकलेल्या असहाय मुलाला दाखवण्यासाठी केलाय. केवढा मोठा विरोधाभास आहे हा! हा बदल खरंच खूप मोठा आहे. विचार करा, एकीकडे होते आपले पारंपरिक खेळ जे आपल्याला एकत्र आणायचे, जिथे शारीरिक आणि मानसिक विकास व्हायचा, आणि दुसरीकडे आहे आजचा हा डिजिटल उपभोग, जो पूर्णपणे एकाकी आणि निष्क्रिय आहे. जिथे पूर्वी बोधकथा होत्या, तिथे आता फक्त अंतहीन नोटिफिकेशन्सचा आवाज आहे. मग आता पुढे काय? आरवच्या कथेचा शेवट कसा होईल? चला त्याच्या भविष्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यतांवर एक नजर टाकूया. पहिली शक्यता आहे एका चेतावणीची, म्हणजे तो आयुष्यभर या स्क्रीनचा गुलाम बनून राहतो. दुसरी शक्यता आहे आशेची, जिथे त्याच्या आईचा किंवा वडिलांचा एक हात त्याला यातून बाहेर काढतो, संवादाचा पूल बांधला जातो. आणि तिसरी शक्यता ती आहे एका भयानक दुःस्वप्नाची, जिथे तो तंत्रज्ञानाच्या हातातील एक बाहुलं बनून जातो. तर आरवची गोष्ट अजून संपलेली नाहीये, ती लिहिली जातीये. पण तिचा शेवट काय असेल? आणि हा प्रश्न फक्त आरवपुरता मर्यादित नाही. हा प्रश्न आहे आजच्या संपूर्ण पिढीचा, आजच्या आधुनिक बालपणाचा. आणि यावर विचार करण्याची गरज आपल्या सगळ्यांनाच आहे.